हेलो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। दिसतोय की अनेक लोकांना फोन येत आहेत, दमदाटी होते, बदल्या केल्या जात आहेत, काही ठिकाणी लोकांना आरक्षण बदलू किंवा तुमच्यावर आरक्षण टाकू अशा कंप्लेंट सातत्याने आमच्याकडे येत आहेत आणि दुर्दैव आहे की एका लोकशाही पद्धती होणाऱ्या इलेक्शन मध्ये माझ्या आयुष्यात तर पहिल्यांदाच अशा गोष्टी मी ऐकल्या। ते तिथे गेले होते हेच मला माहिती नाही। आज पवार साहेबांना विचारलं तिथे की आज आपली भेट झाली तर पवार साहेबांनी मागणी साथ केली म्हणजे ज्या सुद्धा आमचं लग्न झालं चंद्ररावांनी पाहुण्यांची राहण्याची चहापाण्याची व्यवस्था केली होती। हे भावनिक नाही, सत्य आहे, हे सत्य आहे, वास्तव आहे। एकदा ते गेलेलंच मला माहिती नाही, कारण का मी भोरचा दौरा करून आत्ता आली आहे, त्याच्यामुळे पवार साहेब आज दिवसभर कुठे होते हे मला माहिती। बाजूला ताई आपण बघितलंय की काकडे आणि पवार कुटुंबामध्ये अनेक वर्षांपासून वर होते, त्याच्यानंतर दादांनी मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज पहिल्यांदा पवार साहेब आज माजी खासदार संभाजीराव काकडे यांची धर्मपत्नी गेल्यानंतर सांत्वन करण्यासाठी काकडे कुटुंबियांच्या घरी गेले होते, त्यामुळे त्या चर्चेला देखील सर्व बारामती मतदारसंघामध्ये चर्चेला उधाण आलं। मला असं वाटतं कुणाच्या तरी घरी जर निधन झालं असेल तर सातवन बैठक जाणं ही आपली संस्कृती आहे। आपल्याकडे माझ्या आईने मला नेहमीच सांगितलेलं आहे की कुणाच्याही कितीही नात्यात कटुता असली तर साधारणपणे कुणाच्या घरी लग्न असेल किंवा कुणाच्या घरी जन्म झाला किंवा दुर्दैवाने मृत्यू झाला अशा 3 वेळात सगळे मतभेद जाऊन त्या व्यक्तीच्या बरोबर आपण उभं राहिलो। भाजपचे माजी अध्यक्ष नामदेवराव ताकवले 15 तारखेला शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतात। यवतमध्ये जाहीर सभा देखील आयोजित केली, एकमेकांचं इनकमिंग सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब या राज्यातले आणि देशातले एक वरिष्ठ नेते आहेत आणि लोक त्यांच्या विचाराला आणि विश्वास ठेवून जर पक्षात प्रवेश करत असतील तर हे किती आनंदाची गोष्ट आहे। काल ताई मग पुरंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सभा झाली, जाहीर सभा, ती सभा ऐकली की त्यातले मुद्दे ऐकले? नाही, मी नाही ऐकलं। IT हब होणार आहे, मी वर्तमानपत्रात आज वाचलं, पण मला असं वाटतं की जर सगळ्याच सभांमध्ये किंवा सभेच्या बाहेर सभेची का वाट बघावी, आपल्या संपूर्ण भागात प्रचंड दुष्काळ आहे, पाणी, शेतीचं पाणी, गुरांचं पाणी, पिण्यासाठी पाणी हे प्रचंड अडचणीत आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागात तीव्र दुष्काळ आहे। नाझऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे, उजनीत एक थांब पाणी नाही आहे। तर मला असं वाटतं प्रशासनाने इलेक्शनचं काम जरूर करावं, पण त्याबरोबर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनम्र विनंती आहे की या दुष्काळासाठी मी डिसेंबरपासून विनंती करते की काहीतरी मार्ग काढा, पण प्रचंड पाण्याच्या नियोजनात विस्कळीतपणा आहे। मोदींवर सातत्याने आणि वाड्याच्या जागे संदर्भात महायुतीला अजूनही उमेदवार मिळाला नाही, अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही आणि आता सातारा आपल्या माड्याची उमेदवारी संदर्भात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतात 14 तारखेला आणि उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। कसं बघताय? आम्ही एक लोकशाही गठबंधन आहोत जिथे प्रत्येकाला मत आहे आणि प्रत्येकाचा आदर सन्मान आहे, त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही अतिशय संविधानाच्या चौकटीत काम करून संविधानाचा मान सन्मान करूनच सगळं करते, म्हणून कदाचित जास्त लोक आमच्याकडे आकर्षित होत असतात। ताई 2 मिनिट, सातत्यानं अजितदादा म्हणतात मोदींच्या विचाराचा खासदार संसदेत पाठवा, निधी मिळायला सोपं होतं, सारखं भाषण करून जर टीका करत राहिलं तर निधी कसा येणार? तर नेमकं तुमच्या काळात निधी आला आहे का? डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, तुम्ही डेटा बघा ना, डेटामध्ये की जल जीवन मिशन मध्ये माझा लोकसभा मतदारसंघ टॉपर आहे या देशात, कुठे निधी कमी पडलाय? आणि दुसरी गोष्ट ताई, तुम्ही जे परिपत्रक काढले त्यामध्ये 90% कामं तर मी केलेली म्हणतात। बरोबर आहे, सगळ्यांनीच मिळून केली, आम्ही एकत्रच होतो, तुम्ही विसरताय। घटस्फोट 7 महिन्यापूर्वी झालाय ना, तोपर्यंत एकत्रच होता ना।